हर माझे आई वडील यांच्या चरणी लीन होतो आणि कार्यक्रमाची सुरुवात करतो आहे बघा. लक्ष असू द्या. तुझ्या विना मला कोणी नाही. फेडू कसा मैत्रीचा पांगर तुझ्या विना आज उगाची बजाळ तुया मैतर खेळ तुया खेळ असा मैतर उगाची बजाळ मैतर. बघा काय म्हणायचं आहे. डोळा लावून हित कलेची काजळी रात रात जागुनी जीव मी ओवाळी रसिक मायेची सर दुसरी कोणा नाही तुमच्यासाठी शाहीर शाहीर गीत गाई लाभो मला तुमची रणी साखर तुमच्या मुळा घडलो आजर आम्ही आहोत कलाकार लेकर घालतो रसिकाच भाव रणा
शिवाजी महाराज, आई जिजामाता आणि राजे संभाजी महाराज यांच्या चरणी मानाचा मुद्रा करून हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या त्रिवार स्मृतीचं अभिवादन करून संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शिक्षणाचे जनक आई सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांच्या चरणी वंदन करून या मुंबईची ग्रामदेवता आई मुंबादेवी हिच्या चरणी वंदन करून आज या ठिकाणी या शक्तिजुराचा सामना श्री सुकाई देवी नृत्य कला पथक अडूर आमचे मित्र रोहित तुंबट आणि त्यांचा संपूर्ण ग्रुप यांनी आयोजित केलेला आहे। या सर्वांना शाहिरी मानाचा मुद्रा करतो। त्याचप्रमाणे माझी आजची शाखा कोंडिये बाल मित्र मंडळ देवळाची वाडी तालुका संगमेश्वर जिल्हा रत्नागिरी यांनाही शाहिरी मानाचा मुद्रा करतो। त्याचप्रमाणे सर्व रसिकांमध्ये माझ्या रसिक राजामध्ये कलाकार मंडळी, शाहीर मंडळी, राजकारणातील मोठे दिग्गज कलाकार या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यामध्ये दिनेशजी कोटकरकर साहेब, संदीप सावंत साहेब, गोपाळजी करंटे, संदीप मोरे बुवा, त्याचप्रमाणे संगीतराव उन्नती समाज मंडळ मुंबईचे सर्व पदाधिकारी, खास करून सुधाकरजी मास्कर यांचं हे मोठे योगदान आहे या कार्यक्रमासाठी। त्याचप्रमाणे संगीतराव उन्नती समाज मंडळ माझा लांजा त्यांचंही या कार्यक्रमासाठी मोठे योगदान आहे। त्या सर्वांना शाहिरी मानाचा मुद्रा करतो। त्याचप्रमाणे माझा लाडका शक्तिवाला शाहीर संजय बुवा जोशी, तालुका कोट, तालुका लांजा, जिल्हा रत्नागिरी यांचंही या ठिकाणी मानाचा मुद्रा करून स्वागत करतो। त्याचप्रमाणे साई कृपा नाच मंडळ चांदोर ही माझ्या वडिलांची शाखा आहे। माझे गुरुबंधू त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उपस्थित आहेत। तुम्हाला सर्वांना शाहिरी मानाचा मुद्रा करतो। त्याचप्रमाणे जे नाव घ्यायचं राहून गेलेले आहेत त्या सर्वांनाही शाहिरी मानाचा मुद्रा आणि कुणीही राग म्हणून घेऊ नका, कारण रवींद्रजी मटकर साहेब असतील, तुषारजी पंढरे असतील, त्या ठिकाणी खूप सारे कलावंत आलेले आहेत। आणि सगळ्यांचा परिचय करून दिलेला आहे ना, कुणी राग मानू नका। वेडी वाकडी छोटीशी कला आपल्या चरणासमोर सादर करतोय, मी गोड मानून घ्याल हीच अपेक्षा करतो आणि माझ्या पुढच्या वारीला सुरुवात करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र। त्याचप्रमाणे आमचे प्रतिस्पर्धी शाहीर राजेशजी निकम बुवा या शक्तिजुऱ्यामध्ये ज्यांचं मोठं आहे नाव, बरोबर ना, मोठं आहे बुवांचं नाव, हा बुवा तुम्हाला शायरी मानाचा मुद्रा। त्याचप्रमाणे त्यांचे गुरुवर्य आदरणीय दौलतजी निकम साहेब यांनाही शायरी मानाचा मुद्रा करतो। आणि आज फादर्स डे आहे, बरोबर ना, हे रसिक राजा माझे गुरुवर्य दत्ताजी कराटे यावर्षी देवाच्या घरी गेलेले आहेत। तुम्हालाही शाहिरी मानाचा मुद्रा करतो, कारण आदरांजली वाहणार नाही, कारण तुमच्या रूपानं ते या ठिकाणी आदरावर आहेत, बरोबर ना। या ठिकाणी तुम्हाला ही शाहिरी मानाचा मुद्रा करतो आणि कार्यक्रमाची सुरुवात करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र। सेवा करू अन्याय माझे हे कोट्यान कोटी
लागली सौदर आणि जीवनभर राहील हे माय मला त्याची कदर आणि तुमच्यामुळे जर रसिका झाले माझे माय बाप अमर तुमच्यामुळेच झाले माझे माय बाप अशी तुझी किमया गातो हे रसिक राजा आज या कलेचा विदास आज जीवाला गली या कलेचा विदास आज जीवाला गली स्तवन गातो बापाच ही कला लावली बरोबर आहे ना माझ्या बापाने ही मला कला दिलेली आहे कारण माझ्याकडे माझा बाप आहे फिरवायला बरोबर हा हुआ फिरवणार लक्षात सुद्धा कार्यक्रमाकडे स्तवन गातो बापाच ही कला जीवाला गली कलेचा मी आस दास जीवाला गली स्तवन गातो बापाच ही कला दाविली स्तवन गातो बापाच ही कला दाविली स्तवन गातो बापाच कला दाविली स्तवन गातो बापाच कला दाविली जन्मदाता बाप झेलतो हव्यात जन्मदाता बाप झेलतो हव्यात उभा पाठीशी राहतो बापाचा बाप बापाचा बाप पिढी जात परंपरा मी डोळा पाहिली पिढी जात परंपरा डोळा पाहिली गुरु माझ्या बापान कला दाविली गमन गातो बापाच ही कला दाविली स्तवन गातो बापाच कला दाविली स्तवन गातो बापाच ही कला दाविली कधी कुणी पाहिलं सांगा बाप रडताना कधी कुणी पाहिलं सांगा बाप रडताना मुलं होती मोठी अन बाप होता ताना बाप होती मोठी अन बाप होता कधी कुणी पाहिलं सांगा बाप रडताना कधी कुणी पाहिलं सांगा बाप रडताना मुलं होती मोठी अन बाप होता ताना बाप बाप आज कौतुकाची गाथा रणा गायली आज कौतुकाची गाथा रणी गायली स्तवन गातो बापाच ही कला दाविली 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 कलेचा मी दास आस जीवाला गली कलेचा मी दास आस जीवाला गली कलेचा मी दास आस जीवाला गेली स्तवन गातो बापाच ही कला दाविली स्तवन गातो बापाच ही कला दाविली स्तवन गातो बापाच
समर्थ गणपती गजानन महाराज गावडे माते वाले गोविंद धाक दत्ताजी गराडे सुभाष शिवराम अखंड हरदाश्वरीचा विजय श्री साई सदानाथ मंडळाचा त्या ठिकाणी पारितोषिक आलेलं आहे सदेश म्युझिकल ग्रुप मुंबई शाहीर तेजल पवार मॅडमचं नाव घ्यायचं राहून गेलेलं आहे यांच्याकडून सुमधुर आवाजासाठी 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे आपण सुद्धा शाहिरी मानाचा मुजरा करतो आणि त्या ठिकाणी पुन्हा एकदा कार्यक्रमाला सुरुवात करतो या ठिकाणी कोकण कलामंच मुंबई या कलामंचाचे निर्माते आमचे गुरु समान असलेले वडील समान असलेले दिनेश कोटकर साहेब तसेच या कलामंचाचे मार्गदर्शक संदीप सावंत आणि गीतकार शाहीर गोपाळजी करंडे तसेच युवा शाहीर ओंकार पड्याळ यांच्याकडून खास सुशांत कराटे युवांसाठी 1001 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे त्याचप्रमाणे आमचा खास चाहता आहे गणराज काजरेकर याचा चिरंजीव योगीराज गणराज काजरेकर गाव पाली काजरेकर वडापावचे मालक आणि न्यू काजरेकर एजन्सीचे मालक यांच्याकडून 151 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे मंडळ त्यांचे आभारी आहोत धन्यवाद बघा गाण्याला सुरुवात करतो आहे या कलेमध्ये कलाकाराची जी व्यथा आहे कारण गणपती यायला अजून खूप दिवस आहेत बरोबर ना आगमन या ठिकाणी आज गाणार नाही त्या ठिकाणी कलाकाराची व्यथा आपल्या समोर मांडणार आहे बघा लक्ष असू द्या या ठिकाणी बुवा तुमच्या गाण्याची काय कटिंग येत नाही कारण दुसऱ्या बारीला वेळ भेटला पाहिजे बरोबर ना तुमची आणि माझी झोप एकदा तरी होणार कोकणात बरोबर ना दोन तरी माझी झोंबी होणार तुला झगडा काय असतो तेव्हा दाखवतो हा कटिंग मिटिंग सगळं तिकडं त्या ठिकाणी बुवांची आणि माझी पहिलीच जोड आहे बुवा लक्ष असू द्या चरणाची धूळ माझ्या लावता कपाळी तुमच्या चरणाची धूळ माझ्या लावता कपाळी उनी बना काही गायनात राहील आजची ही कला तुमच्या पाया शिवाही आणि आतुरता फक्त मला आणि माझ्या हृदयाला फक्त रसिका तुमची बघा त्या ठिकाणी गण गातो आहे मला सांगणारे लंबोदर पिंड घडला कसा शाहिरा वर गेल्यावर बरोबर आहे मला सांगणारे लंबोदर कारण आपण काय सप्तसुरांचा वाचन आहे बरोबर ना येतात एवढं म्हणतो पुढे होतो चला बघा मला सांगणारे लंबोदर पिंड घडला कसा शाहिरा दुःख त्याला दाऊ नको कलाकाराचा अंत आता पाहू नको दुःख त्याला दाऊ नको कलाकाराचा अंत आता पाहू नको
पिंड घडला कसा शाहीर दुःख त्याला लावू नको कलाकाराचा अंतराचा पाहू नको दुःख त्याला लावू नको कलाकाराचा अंतराचा पाहू नको दुःख त्याला लावू नको अंतराचा पाहू नको दुःख त्याला लावू नको कलाकाराचा अंतराचा पाहू नको बांधुनी ताळ ताकडी खेळ रंगानी देवा तू नाचला रंगानी देवा तू नाचला रंगानी देवा तू नाचला आदि मायान शिवतत्वाचा खेळ रूपी हा वाद मांडला खेळ रूपी हा वाद मांडला खेळ रूपी हा वाद मांडला दाखला पुराणी देतो गणराया दाखला पुराणी देतो गणराया अंतराचा पाहू नको दुःख त्याला दावू नको गणराया अंतराचा पाहू नको दुःख त्याला दावू नको कलाकाराचा अंतराचा पाहू नको दुःख त्याला दावू नको कलाकाराचा अंतराचा पाहू नको रिंगणात या फेर धरुनी कालात नाचू लागले मन वडवडिलांनी जपली कला घुंगुरू संगती हे छन छन घुंगरू संगती हे छन छन घुंगरू संगती हे छन छन घरघरी हा साथ देतो कलाकाराला घरघरी हा साथ देतो कलाकाराचा अंत आता पाहू नको दुःख त्याला जाऊ नको कलाकाराचा अंत आता पाहू नको मला सांगणारे लंबोदर पिंड घडला कसा शाहीर मला सांगणारे लंबोदर पिंड घडला कसा शाहीर त्याला जाऊ नको कलाकाराचा अंत आता पाहू नको दुःख त्याला जाऊ नको कलाकाराचा अंत आता पाहू नको या ठिकाणी गण आणि स्तवन झालेलं आहे ना आता बोल म्हटलेलं आहे बालिश रंगत गवळणी बसणं बरोबर ना बुवा रंगत तुम्ही भरू आम्ही भरू तशी आहे बरोबर ना लोकांनी काय घ्यायचं लोकांना काय द्यायचं आपल्यावरती आहे बघा गवळणीला सुरुवात करतो या ठिकाणी पारितोषिक आलेलं आहे स्वप्नील धाडवे गाव निवसर माझ्या शेजारच्या गावचं आहे सखलवाडी सुशांतदादा समुद्र आवाजासाठी आणि कैलासवची दत्ता मामाला शाहिरी माना समुद्र त्या ठिकाणी 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे त्याचप्रमाणे माझा कॉलेजचा मित्र आहे अवधूतदादा नागले 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी माझा ज्वेलिंग्स हा संपूर्ण परिवार आलेला आहे त्यांच्याकडून या ठिकाणी 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे त्याचप्रमाणे 22 जून शनिवार साहित्य संघ मंदिर गिरगाव या ठिकाणी आमचे प्रतिस्पर्धी शाहीर आमचे मित्र राजेश निकमबुवा आणि संदीप भोईरकर ज्ञानदीप भोईरकर साहेब एक सुंदर अशी जोड या ठिकाणी आहे विशेष सूचना आजची तिकीट जपून ठेवा आणि त्या
दिवशी त्या तिकीट दाखवून 50 रुपयाचा डिस्काउंट मिळवा अशी सुभाष बांबरकर आणि रवींद्र मटकर साहेब यांची विनंती आहे। सुभाष बांबरकर यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे आणि रवींद्र मटकर साहेब यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे। बघा मी कलाकार म्हणून या रणावरती घडतो आहे, बरोबर ना? चुकून कोणाचं नाव घ्यायचं राहिलं असेल तर खरोखरच दिलगिरी व्यक्त करतो आणि या ठिकाणी गवळणीला सुरुवात करतो आहे। बुवानी गवळण गायलेली आहे, सुंदर अशी चाल, बुवांचा सुंदर आवाज, बरोबर ना? तुझे ना देखूं तो मुझे काय म्हणाले? मी राधा सुनाण्याची भुलली तुझ्या गुणाला। माझ्यातलं गुण बघत नाहीस कुठं अजून? तुझ्या वाचून करमेना हे सांगू कुणाला, तू येऊन सांग आज या जगात प्रीत आपुली सांग या जगात। बरोबर आहे ना? बुवांची गवळण आहे ना? बुवा मला म्हणाले सावळा, बुवा सावळा नाही, काळा डांबर आहे। काय म्हणायचं ते म्हणा, मला काय फरक नाही पडत। कारण या ठिकाणी भरघोस पारितोषिक आलेला आहे बुवा। मला वाटतं हा जो रसिका मायबाप आलेला आहे तो खास राजेश निकम बुवा सुशांत रेड्डींची कशी उडवतात ती बघायला आलेली, बरोबर ना? त्या ठिकाणी स्वप्नील, माझा मित्र स्वप्नील केदार, जेव्हा भावाचा मित्र आहे बुवा, यांच्याकडून 501 रुपये, त्याचप्रमाणे आमचे भाऊजी उमेशजी चितप यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे आणि बघा संपूर्ण ज्वेलर्स परिवार यांच्याकडून 1001 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे। इथे आवाज होत नव्हते, तुमची माझी पहिली जोड आहे, बक्षीस सांगण्यात थोडा वेळ जातोय, आयोजक थोडं 5 मिनिटं फक्त जास्त द्या। बघा बुवानी गवळण गायलेली आहे, त्याचप्रमाणे महेश गाग 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे। माझे मित्र आहे महेश गाग, तुम्हाला शायरी मानाचा मुद्रा। मी राधा सुनाण्याची, त्या ठिकाणी जयेश आणि ओंकार यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे। त्यांची फरमाईश आहे सांगरा ते सांगता बावरणी, नक्कीच घेणार, फक्त गवळण होऊन जाऊ दे। मी राधा सुनाण्याची भुलली मी तुझ्या गुणाला। तुमच्याकडे दौलत आहे, बरोबर ना? दौलतची निकम साहेब आहे, तुमच्याकडे शास्त्राची दौलत आहे। आज तुम्ही या रणांगणामध्ये कमी पडलेले आहेत बुवा, कारण कुंजवनामध्ये माझा जो श्रीकृष्ण आहे, म्हणजे मी श्रीकृष्ण आहे, या कुंजवनामध्ये जेव्हा राजक्रीडा केल्या बुवा तेव्हा ही जी अनयाची राधा आहे, अनया म्हणजे कोण? माझी माया यशोदा, तिचा भाऊ अनया, बरोबर ना? व शास्त्र वाचून बघा, कारण यशोदेचा भाव अनया आणि त्याची बायको ही सुद्धा राधा होती बुवा। आणि मामी बरोबर कानाने कधी रासक्रीडा खेळलेला नाही, आहे की नाही? राधा सुना गवळ्याची म्हणू शकत होता बुवा। या ठिकाणी दौलत बुवा तुमच्या लेखणीवरती काय बोलत नाही, कारण माझी तेवढी अवकाश नाही, मला माहिती आहे माझी लायकी नाही तेवढी बुवा, पण ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत तुम्हाला सांगायला पाहिजेत, म्हणून या ठिकाणी बुवा म्हणालेले आहेत काही दिवसाची इच्छा आहे। बुवा, कारण सुराला सूर भिडणं हे माझं आद्य कर्तव्य आहे, बरोबर ना? पोचलो तिथपर्यंत मला वाटतं। या ठिकाणी तुमचा आवाज चांगला आहे, मी अजूनही मान्य करतो बुवा, तुमची दौलतच आहे, पण या ठिकाणी खूप दिवसाची इच्छा म्हणून काय दुसऱ्या बारी सालपाडा काढशील तर मी काय ऐकणार नाही, बरोबर ना? या ठिकाणी मुंबईच्या रंगमंचावरती बुवा म्हणालेले आहे मानाचा गणपती दाखवतो बुवा, तुम्हाला सगळं दाखवणार। या ठिकाणी शाकाहारी संडे म्हणे, बाहेर अंडे खाऊ नका म्हणजे झाले, बरोबर आहे ना? आता कुठेतरी भेटशील बाहेरच्या कोपऱ्यावर। या ठिकाणी बुवा बोलताय तसं वागून दाखवा, नंतर बोला। त्या ठिकाणी बुवांची उडवतो म्हणे, तू काय माझी उडवणार? बघा त्या ठिकाणी गवळणीची कठीण नाही देत बुवा, कारण तुमची गवळण या ठिकाणी मला रुसलेली नाही, बसलेली नाही, पण गवळणीला माझ्या सुरुवात करतो आहे, लक्ष असू द्या। हे गवळ्याच्या पोरी डाग मला लावू नको, प्रेम राधा कृष्ण हे भेद
नाही जमणार तुला असं नजर लोटून पाहू नको आणि चूक दाखवून माझी त्या रसिकांना तुझ्या प्रेमात पाडू नको कारण खरं प्रेम केलं मी राधे तुझ्यावर नाव कोरलं ग तुझं काळजा तुझ्यासाठी आलो मी आज या दादरच्या रणावर तुझ्यासाठी आलो मी आज या दादरच्या रणावर पण कसा भरोसा ठेवू हे राधाबाई आज तुझ्या मनावर म्हणून जिंदगी से जीत लेने बघा हे राधिके काना त्याग नाही पुन्हा कळला वो म्हणाले संगारण बरोबर ना पण ज्या श्रीकृष्णाने महाभारत घडवलं त्याचा त्याग तुला काय माहिती आहे हे राधिके काना त्याग नाही पुन्हा कळला कसं विसरू मी तुला गंध प्रीतीचा तुला विरह प्रेमाचा गहिवरला हे राधिके काना त्याग नाही पुन्हा कळला राधिके कान्हा त्याग नाही पुन्हा कळला हे राधिके कान्हा त्याग नाही पुन्हा कळला कसा विसरू मी तुला कसा प्रीतीचा तुला कसा विसरू मी तुला कसा प्रीतीचा विरह प्रेमाचा गहिवरला नाही पुन्हा कळला हे राधिके कान्हा नाही पुन्हा कळला त्रिशंक गोरख सनिकाय यांच्या ढोलकीपटू गोरख सनिकाय यांच्या पत्नी आहे त्यांच्याकडून गुरुवारी दत्ताची गरड यांसाठी खास 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे आणि स्तवन गण गवळण झालेलं आहे बरोबर ना हा आणि
शक्तिधुराच्या नियमाप्रमाणे त्या ठिकाणी बुवानी मला विषय दिलेला आहे. बुवा सगळ्यांना माहिती आहे बुवांचा विषय, सगळं सांगायची गरज नाही ना. त्या ठिकाणी बघा तरी पण सांगतो, कोणत्या सद्गुरूने साडी चोळी पातळ नेसून हातात बांगड्या भरून सूर्यनारायणाबरोबर लग्न केलं, त्या सद्गुरूचं नाव काय? त्या ठिकाणी बुवांचा खूप वर्ष म्हणजे बुवांना झाली 8 वर्ष. हा बरोबर ना, म्हणजे मला वाटतं 7-8 वर्ष विषय चालतोय बुवांचा. खूप तुरेवाल्यांवरती म्हणता दिलेला आहे विषय. बुवा तुमची आणि माझी पहिलीच जोड आहे. या ठिकाणी तुमचा विषय माझ्यासाठी नवीन आहे, त्यामुळे तुमच्या विषयाकडे काही जात नाही. पण बुवा खूप काही बोलून गेलेले आहेत. बुवा तुम्हाला आदर सन्मान देतो या ठिकाणी, कारण तुमची आणि माझी पहिलीच जोड आहे. बुवानी पहिली बारी शांततेत केलेली आहे, बरोबर ना. बघताय कोणाच्या खाली किती अंधार आहे तो, जरा चाचपणी करतायत. हा बुवा तुम्ही कुर्ल्या राहा, कारण चंडीचा मासा आम्ही घरात नेलेले. हो याला म्हणतात कोकणचा शक्तिधुरा. आता होलटवी सोलटवी हे काय दांबा उडवा कधी तरी, बरोबर ना. हा हैदर तुम्हाला जोताला नेऊन बांधीन ना असा. हा या ठिकाणी बघा विषयाचं पद देतो आहे बुवांना. वाघाची शिकार लांडग्याला कधी करता येईल का, कोकिळेचा स्वर कधी बेडके काढतील का, या घोड्याची सर त्या खेसराला येईल का. अरे किती उड्या मारल्यास राजेश बुवा, तरी या गारठी बुवाची सर तुला येईल का. केला सवाल खरा त्या ठिकाणी बुवा. आता प्रश्न सांगतो तुम्हाला, पण आधी प्रश्नाचं पद ऐकून घ्या काय म्हणतो आहे. केला सवाल खरा जसा कोहिनूर हिरा, आज या सभारणाला खोटे नाटे काही उत्तर देऊन भूल पाडू नका तुमच्या मनाला. आधी गुरुचे धरा मग मागे पुढे करा. आधी गुरुचं धरा पाय, हा बरोबर ना, आधी गुरुचं पाय धरा. कारण या ठिकाणी तुम्ही शास्त्रामध्ये बुवा गवळणी तर तुमचं काम नाम संपलेलं आहे बुवा. या ठिकाणी माझा विषय सर्व रसिकांसाठी सांगतो. श्री कार्तिक स्वामींनी पृथ्वी प्रदक्षिणा केली, त्याप्रमाणे दुसरी पृथ्वी प्रदक्षिणा कोणी केली, ती किती वेळा केली बुवा. प्रदक्षिणा करण्यासाठी त्याला किती वर्ष गेली व पृथ्वी प्रदक्षिणा करत असताना किती ठिकाणी थांबावे लागले व त्याचे पृथ्वी प्रदक्षिणा करण्यामागचं उद्दिष्ट काय होते बुवा. या ठिकाणी विषय ज्या ग्रंथाद्वारे दिलेला आहे त्या ग्रंथाद्वारे उत्तर आल्यास बुवा नक्की पटवून घेणार. कारण प्रश्न करते आहेत कैलासवासी माझे गुरुवर्य दत्ताजी गराटे. हा आणि बुवा असं म्हणजे बुवा गेलं वर आणि आता उत्तर कोणाला मागणार. बुवा सगळं आहे माझ्याकडे, कारण वयाच्या 3ऱ्या वर्षापासून शक्तीधुरा नाही बुवा, जास्त फेमस नाही का, कारण मी गाणी काय रेकॉर्ड करत राहत नाही, बरोबर ना. फक्त लाईव्ह शक्तीधुरा करतो बुवा. या ठिकाणी विषय ज्या ग्रंथाद्वारे दिलेला आहे त्या ग्रंथाद्वारे जर आपलं उत्तर आलं तर नक्कीच पटवून घेऊ. तुमच्या विषयाला त्या ठिकाणी मी काहीच तोड देत नाही. या ठिकाणी तुमचं उत्तर बुवा नाही माझ्याकडे. हा जेव्हा तुमची आणि माझी झोंबी अजून एकदा होईल, झोंबी होत राहतील बरोबर ना, तेव्हा तुमचं उत्तर नक्कीच देणार. म्हणून केला सवाल खरा जसा कोहिनूर हिरा, आज या सभारणाला खोटे नाटे काही उत्तर देऊन भूल पाडू नका होरणाला. आधी गुरुचे धरा मग मागे पुढे करा आणि येऊन सांगा या जनाला. काय आधी गुरुंचे चरण धरा बुवा, नंतर ग्रंथाची पानं मागे पुढे करा, बरोबर ना. नंतर येऊन सभारणाला आपण सांगायचं आहे. म्हणून केला सवाल खरा कोहिनूर हिरा, आज या सभारणाला खोटे नाटे काही उत्तर देऊन भूलना पाडू नका हो मनाला. आधी गुरुचे धरा मागे पुढे करा मग येऊन सांगा या जनाला. कोहिनूर हिरा, आज या सभारणाला
गेल्या वर्षीच्या कार्यक्रमामध्ये एक अफलातून असा गाजलेला गण आहे.